यंदाचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी राष्ट्राच्या वाटचालीमध्ये एक ऐतिहासिक क्षण म्हणत राष्ट्रपती मुर्मू यांनी राम मंदिर लोकार्पणाचं कौतुक केलं। तसंच महिला विधेयक, G20 शिखर परिषद आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल आनंदही व्यक्त केला। आज 75व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरामध्ये उत्साह। देश आणि राज्यातील सर्व भागामध्ये ध्वजारोहण केलं जाणार। विविध कार्यक्रमांचंही आयोजन। दिल्लीमध्ये सकाळी 10:30 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण। यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार। मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये ध्वजारोहण पार पडणार। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वज फडकवला जाणार। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये ठिकठिकाणी तिरंग्याची रोषणाई। मंत्रालय, CSMT स्थानक, BACला तिरंग्याची रोषणाई। 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन उजळलं। राजभवनातील दरबार हॉल, जलसभागृह यासह विविध वास्तूंवर आकर्षक रोषणाई। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील वांद्रे वरळी सीलिंगवरती आकर्षक विद्युत रोषणाई। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तिरंग्याची आकर्षक रोषणाई। तिरंग्याच्या दिव्यांनी विमानतळ उजळलं। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणाला विद्युत रोषणाई। 16 दरवाजांवर तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा। 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण, मिथुन चक्रवर्ती, संगीतकार प्यारेलाल आणि राजकारण क्षेत्रातून राम नाईक यांना पद्मभूषण, तर उदय देशपांडे, शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री जाहीर। मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक। 50 देशातील 5000हून अधिक लोकांना त्यांनी मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलंय। महाराष्ट्रातील भारतरत्न आणि महाराष्ट्र भूषण प्राप्त मान्यवरांच्या चरित्रावर आधारित कॉफी टेबल बुक बनवणार राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबईतील ग्रँड रोड भागातील कामाठीपुरा इथं लाकडाच्या गोदामाला रात्री 3 वाजता आग लागली। अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। खबरदारीचा पर्याय म्हणून शेजारच्या इमारती रिकाम्या केल्या। मनोज जरांगे यांचं पहाटे 5:30 वाजता नवी मुंबईमध्ये जोरदार स्वागत। थोड्याच वेळात ध्वजवंदन करून जरांगे वाशी इथे सभा घेणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, मनोज जरांगे यांची मागणी। आझाद मैदानावर व्यासपीठ बनत असल्याचीही माहिती दिली। मनोज जरांगे नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये दाखल। बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जरांगेंची राहण्याची सोय। सकाळी ध्वजवंदन करून वाशीमध्ये सभा घेणार। मराठा आंदोलक नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये दाखल। आंदोलकांसाठी नवी मुंबईकरांकडून जेवणाची सोय। नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलक डीजेच्या तालावर थिरकले। आंदोलकांचा थकवा दूर करण्यासाठी डीजेचं आयोजन। जेवणानंतर डान्सचा आनंद घेतला। नवी मुंबईमध्ये मराठा बांधवांसाठी मेडिकलची सुविधा उपलब्ध। नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनकडून APMC मधील 5ही मार्केटमध्ये औषधांचे स्टॉल्स। गावाहून आलेल्या मराठा बांधवांवर उपचार। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर कुणबी नोंदी सापडण्यासाठी 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करतायत, शिंदेंची माहिती। मराठा आंदोलनाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा। पुढचे 3 दिवसांचे कार्यक्रम रद्द। इंदोरीकर महाराजांचे सहाय्यक किरण महाराज यांची माहिती। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची सकारात्मक भूमिका। जरांगे पाटलांनी आता थांबलं पाहिजे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। तर जरांगे पाटील आंदोलन स्थगित करतील, विखेंचं वक्तव्य। मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रयत्न सुरू, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं म्हणून आरक्षणाची मागणी, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर विश्वास ठेवावा, मुश्रीफांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या जेवणामध्ये जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी 4 जणांमध्ये जेवण न करता पंक्तीमध्ये जेवण करावं। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला। जरांगेंच्या मराठा आंदोलनापाठोपाठ ओबीसी नेत्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता परवानगी नाकारल्याची पत्रात माहिती। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर मागणी करणारे पूर्ण जग मागू शकतात, ओबीसीतून मराठा आरक्षण द्या या जरांगे पाटलांच्या मागणीवर आंबेडकरांची प्रतिक्रिया।
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हायकमांडनं तुम्हाला युती करण्याचे अधिकार दिले आहेत का? प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना सवाल. आघाडीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत, आंबेडकरांनी पटोलेंना सुनावलं. जागा वाटपासंदर्भात 30 तारखेला महाविकास आघाडीमध्ये चर्चा होणार. या बैठकीला वंचित आघाडी आपले प्रतिनिधी पाठवणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू. 30 जानेवारीच्या बैठकीला आंबेडकर उपस्थित राहणार. त्यांना औपचारिक निमंत्रण मिळालंय. खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक. सीपीआयकडून महाराष्ट्रात 2 जागांची मागणी. परभणी आणि शिर्डीतून सीपीआय महाविकास आघाडीतर्फे लढण्यास इच्छुक. इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र राहू शकत नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. काँग्रेससोबत राहिल्यावर आघाडीतील पक्षांचं नुकसान, फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी निर्णय घेण्याचे अधिकार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना. नाना पटोलेंना इंडिया किंवा महाविकास आघाडीमध्ये निर्णयाचे अधिकार नाहीत, रमेश चिन्नाथला आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचं राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकललं. 29-30 जानेवारीला कोल्हापूरमध्ये हे राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार होतं. 1 आणि 2 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 5 सभा घेणार. चौल, रोहा, म्हसळा, पोलादपूर, माणगाव इथं उद्धव ठाकरेंच्या सभा होतील. विदर्भाच्या संपूर्ण विकासासाठी विदर्भाची जीवनवाहिनी जलमार्ग द विदर्भ सीवे या प्रकल्पाबाबत सह्याद्रीवर बैठक. यावेळी जलमार्ग प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर सादरीकरण. जुन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी. सूरज चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश. कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण आरोपी. अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई, मात्र द्वेषभावनेनं कुणावरही कारवाई नाही. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून मंत्री मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. तर भाजपच्या नेत्यांवरही कारवाई झाली, मुनगंटीवारांचं वक्तव्य. वर्ध्यामध्ये 18 फेब्रुवारीला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची सभा होणार. वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषदेतून माहिती. सोलापूरचे शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. फसवणूक केल्याप्रकरणी राज्य सहकारी बँकेची कारवाई. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मान्य, त्यामुळे अंगणवाडी सेविका आजपासून कामावर रुजू होणार. अंगणवाडी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणी यांची माहिती. बारामतीमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यव्रत काळेंकडून कार्यक्रमाचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.